स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज तुमचा 12वी HSCचा जो रिझल्ट आहे तो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर डिस्प्ले होणार आहे आणि त्याबद्दलच थोडीशी आपल्याला माहिती घ्यायची आहे की हा रिझल्ट किती वाजता डिस्प्ले होणार आहे, त्याच्या लिंक्स काय आहेत, प्लस या रिझल्टमध्ये तुम्हाला किती मिनिमम मार्क्स पाहिजेत, हे मार्क्स कशासाठी लागतात, जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये, फार्मसीमध्ये, नीटमध्ये, जेई थ्रू कुठूनही ॲडमिशन जर करायचं असेल मेडिकल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, तर त्याच्यासाठी ग्रुपिंग क्रायटेरिया, एलिजिबिलिटी क्रायटेरिया गव्हर्नमेंटने डिसाईड केलेलं आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला काही मिनिमम मार्क्स लागत असतात त्यावरही आपण थोडंसं डिस्कस करूया। प्लस हे HSCचे मार्क्स फक्त ॲडमिशन पुरतेच आहेत का? नाही, तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर तुमच्या भविष्यातला डिपेंड करतात, जसं की तुमची प्लेसमेंट ती कशी, यावर सुद्धा मी थोडंसं बोलणार आहे। प्लस हे फ्युचरवर काय नेमका याचा इम्पॅक्ट असतो तुमच्या आजच्या रिझल्टचा, याबद्दल आपण आज डिस्कस करूया। तर सगळ्यात पहिले समजून घ्या की आज जो रिझल्ट आहे तो दुपारी 1 वाजता येणार आहे। त्यांच्या 3 ते 4 लिंक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रोव्हाइड नक्कीच करणार आहे आणि तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या रिझल्टसाठी नक्कीच तुमचा सगळ्यांचा रिझल्ट चांगलाच येऊ अशी देवाकडे प्रार्थना आहे आणि नक्कीच चांगला येणार आहे। आता जेव्हा हा रिझल्ट येईल तेव्हा नक्की, किंवा आता मे बी तुम्ही व्हिडिओ बघताना आलेलाही असेल, तेव्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्की असणार आहे किती मला मार्क्स लागतील ॲडमिशनसाठी। लक्षात घ्या, जर आपण इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनबद्दल बोलत असू तर तुमचा 12वीचा निकाल, जो की म्हणूया आपण बोर्डाचा निकाल, तो फार काही महत्त्वाचा ठरत नाही जर तुम्हाला CET मध्ये चांगले मार्क्स असतील तर। कारण जे काही कॉलेजेस आहेत त्यांचे जे ॲडमिशन होतं, जे काही CET सेल थ्रू आहेत, त्यांचं ॲडमिशन हे CET एक्झाम या बेसिसवरच होत असतं। मग याचा उपयोग काय, तर त्याचे जे एलिजिबिलिटी आहे किंवा तुम्ही म्हणू शकता इंजिनिअरिंग करण्यासाठी लागणारी एलिजिबिलिटी आहे, जनरलसाठी तुम्हाला 135 मार्क्स लागणार आहेत आणि तुम्हाला कॅटेगरीमध्ये असाल तर 120 मार्क लागणार आहेत। मग हे किती 500 पैकी का? नाही, लक्षात घ्या तुमच्या PCM ग्रुपमध्ये, ठीक आहे, PCM तुमचे फिजिक्सचे मार्क्स घ्या, केमिस्ट्रीचे मार्क्स घ्या, मॅथ्सचे मार्क्स घ्या, ते तिन्ही ॲड करा, ठीक आहे। सपोज एखाद्या मुलाला 80 मार्क फिजिक्समध्ये आहेत, केमिस्ट्रीमध्ये 80 आहेत आणि मॅथ्समध्ये 80 आहेत, तर त्याचं टोटल किती झालं? 240 झालं। पण त्याला लागणार किती आहेत? 135, म्हणजे याच्यावर तुम्ही पाहिजेत 135 किंवा 135च्या वर जर तुम्ही असाल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल। बाकी तुमची कॅटेगरी EWS असेल, SC असेल, ST असेल, कोणतीही दुसरी कॅटेगरी असेल, जनरल सोडून तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा तुम्ही PWD कॅटेगरीमध्ये जरी येत असाल तरी सुद्धा तुम्हाला फक्त 120 मार्क आपल्याला लागणार आहेत। म्हणजे थोडक्यात काय की 40 मार्क्स तुम्हाला बेसिकली इथे लागणार आहेत आणि इकडे विचार केला तर 45, पण या सगळ्यांची ॲडिशन करून तुम्हाला हे 135 किंवा 120 मार्क्स तुमच्या कॅटेगरीप्रमाणे लागणार आहेत। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केमिस्ट्री हा मॅन्डेटरी सब्जेक्ट नाही आहे इंजिनिअरिंग करण्यासाठी। फिजिक्स आणि मॅथ्स हे मॅन्डेटरी सब्जेक्ट आहेत। केमिस्ट्रीच्या जागी तुम्ही तुमचं कॉम्प्युटर सायन्स, IT किंवा जे लिस्ट आहे ते कोणते सब्जेक्ट्स तुम्ही वापरू शकता, त्या सब्जेक्टची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। जर बाय चान्स असं होतं की तुमची ग्रुपिंग नाही क्लिअर होत आहे, तुमचे मार्क्स नाही भरत आहेत, तर तुम्ही केमिस्ट्रीला बाजूला काढून त्याच्या जागी एक दुसरा सब्जेक्ट जसं की कॉम्प्युटर सायन्स त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ते करून जरी तुमची हे मार्क्सचा क्रायटेरिया फुलफिल होत असेल तरी पण तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी एलिजिबल आहात आणि तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। आता एलिजिबल आहात याचा अर्थ हा नाही की याच्या बेसिसवर काही होणार आहे, हे एक तुमची बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे। पण शेवटी कॉलेजेसचे जे कट ऑफ असतात, जे काय ॲडमिशन्स होतात, ते सगळेच्या सगळे CETच्याच बेसिसवर होतात। म्हणजे तुम्हाला जर बोर्डामध्ये 92 पर्सेंटाईल आहे आणि CETमध्ये 65 पर्सेंटाईल आहे तर तुम्हाला कॉलेज मिळणं कठीण जाणार आहे, कारण बोर्डाचे पर्सेंटेज फक्त एलिजिबिलिटीसाठी आहेत, ओके। पण जर तुम्हाला एखाद्याच बोर्डामध्ये 50%, 60%, पण CETमध्ये किंवा JEEमध्ये चांगले पर्सेंटाईल असतील तर तुम्हाला ॲडमिशन इझिली मिळणार आहे। सो सगळ्यात पहिली ही गोष्ट आता क्लिअर आहे। 1 वाजता तुम्हाला तुमचे नक्कीच रिझल्ट्स कळणार आहेत आणि त्यानंतर तुमचा ग्रुप क्लिअर झाला आहे का नाही आणि किती रिझल्ट आला हे कमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला विसरू नका। आता त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त ॲडमिशन पुरतेच लागतात का? हो, हे ॲडमिशन पुरते लागतात। मग भविष्यात याचा काय उपयोग आहे नीट समजून घ्या। तुम्ही हे सगळं इंजिनिअरिंग हे सगळं करतोय कशासाठी आपण, की चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो तर चांगल्या प्लेसमेंट्स मिळतील, चांगल्या प्लेसमेंट मिळाले म्हणजे नोकरी मिळाली, नोकरी मिळण्यासाठी थोडक्यात हा आपला पूर्ण ही धडपड आहे सगळी, बरोबर। मग ही नोकरी मिळवताना किंवा ही प्लेसमेंट मिळवताना तुमचे HSCचे मार्क्स विचारले जातात का? येस, विचारले जातात। मग अशी त्यांची अपेक्षा नसते की तुम्हाला 70, 80 किंवा 85, 92 किंवा त्याच्या बेसिसवरच तुम्हाला घेणार, अशातला भाग नसतो। पण जसं ॲडमिशनमध्ये एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमच्यासाठी ठेवलेला आहे किंवा एवढे तरी हवे, बाकी मग तुम्ही CETच्या बेसिसवरच आम्ही ॲडमिशन करू पण बोर्डात एवढे तरी असावे, तसं बऱ्यापैकी कंपनीजमध्ये जेव्हा तुम्ही कंपनीची इंटरव्ह्यू द्यायला जाल, तुम्ही जर थोडंसं प्रोफाईल चेक केलं कंपनीचं तर त्याचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तो 60%चा असतोच। काही कंपनीचा 55
पण बऱ्यापैकी 60. म्हणजे काय, जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे आणि जर तुम्हाला 60% अँड अबव असेल तर तुम्हाला फायदा होणार आहे आणि तर तुम्हाला प्लेसमेंटमध्ये सोपं पडणार आहे. सोपं पडणार आहे म्हणजे किमान तुम्ही एखादी कंपनी तुमच्या कॉलेजमध्ये आली तर तुम्ही एलिजिबल असाल, नाहीतर तुम्हाला त्या कंपनीचा इंटरव्ह्यू तर लांब परीक्षेतच बसू देणार नाही आहेत. मग 100 पैकी 80 कंपनीज मी सांगेन की त्यांचा क्रायटेरिया असतो की 55 किंवा 60 तुम्हाला बोर्डामध्ये असलेच पाहिजेत. पर्सेंटेज असलं पाहिजे, ग्रुपिंग नाही, पर्सेंटेज तुमचं असलं पाहिजे. जर नसेल तर तुम्हाला प्लेसमेंटसाठी ज्या उरलेल्या 20 कंपन्या आहेत त्याच्यात थोडंसं तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो. म्हणजे काय, आपलं बेसिक काय गोष्टी काय, ॲडमिशनसाठी हा ग्रुपिंग पाहिजे आणि भविष्यामध्ये जर आपल्याला इंजिनिअरिंग करायची आहे तर मात्र थोडंसं याच्यामध्ये प्लेसमेंटसाठी 60 किंवा 55 अँड अबव. बऱ्यापैकी कंपनी एकदा 60 अँड अबव असेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 55 असेल तरी ओके, बऱ्यापैकी कंपन्यांना व्हाल तुम्ही एलिजिबल. पण त्यापेक्षा कमी असतील तर थोडंसं मात्र आपल्याला त्रास होणार आहे प्लेसमेंटच्या वेळेस. आता हे झालं प्लेसमेंट. त्याच्यानंतर भविष्यात काही काम लागतं का? नाही. मग तुम्हाला जरी कमी पर्सेंटेज आले असले, सपोज तुम्हाला 62 आले, 65 आले, 68 आले, आणि त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. लक्षात घ्या, बोर्डाचा निकाल मी हे सगळं का तुमच्यासमोर मांडतो की तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नये. महत्त्वाची गोष्ट एवढीच आहे की जर तुम्हाला 60 अँड अबव आहेत ओके आणि जर तुम्ही हे ग्रुप क्लिअर करताय तर काहीही याच्यामध्ये जास्त टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. या बोर्डाच्या निकालावर तुमचं भविष्य अवलंबून नाही आहे. मी म्हणेन एखाद्या CETवर आहे, कारण त्याच्यावर तुम्हाला कॉलेज मिळणार आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण बोर्डाचा निकाल तेवढा काही सिरियसली घेण्याची गरज नाही आहे. आणि 11वी-12वी ही जास्त डिफिकल्ट असते इंजिनिअरिंगपेक्षा. म्हणून 11वी-12वीमध्ये कमी मार्क आले म्हणून काही इंजिनिअरिंग करायची नाही किंवा पुढे एज्युकेशनमध्ये मला त्रास होणार आहे अशातलाही भाग नाही आहे. यावर मी वेगळा व्हिडिओ डिस्कस करूया आपण की कसं काय करता येईल, आपल्याला इंजिनिअरिंग झेपेल, कोणाला झेपणार कोणाला नाही, यावर एक वेगळा व्हिडिओ आपण बनवूया. पण नीट समजून घ्या की हे जर क्रायटेरियाज तुम्ही क्लिअर करताय तर तुम्ही खुश राहिलं पाहिजे. मग तुम्हाला कितीही पर्सेंटेज येऊ, तुम्हाला 90 आले काय आणि 65 आले काय ते मॅटर करत नाहीत. आय होप तुम्ही सगळेजण हे क्रायटेरिया नक्कीच क्लिअर करणार आहात आणि तुम्हाला माझ्याकडून सर्वांकडून व्हेरी 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. आय होप तुमचा सगळ्यांचा रिझल्ट तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या मेहनतीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मार्क्स मिळावे. काय मार्क्स येतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.